मी श्री विक्रम रामदास गायकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव आवारी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी उपाध्यापक म्हणून कार्य करत आहे। या शाळेत सलग 7 वर्ष मी सेवा करत आहे। या 7 वर्षाच्या कालखंडामध्ये 6 वर्ष माझ्याजवळ इयत्ता 5वीचा वर्ग आहे। या 6 वर्षामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 128 विद्यार्थी हे पात्र झालेले आहेत। तर त्यापैकी 41 विद्यार्थी हे जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले आहेत आणि नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आत्तापर्यंत 31 विद्यार्थी हे पात्र झाले असून त्यातील 9 विद्यार्थी हे चालू वर्षातील आहेत। यावर्षी नवोदयचा जो निकाल लागलेला आहे यामध्ये माझे जे 9 विद्यार्थी नवोदयसाठी पात्र झालेले आहेत, यामध्ये आपल्या जिल्ह्याचे मार्गदर्शक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर साहेब यांनी सुरू केलेला मिशन आरंभ हा जो उपक्रम आहे याचा मला निश्चितच फायदा झालेला आहे आणि पुढील महिन्यामध्ये जो स्कॉलरशिपचा निकाल लागेल यामध्ये सुद्धा चांगली वाढ झालेली आपणास पाहावयास मिळेल। मला जे यश मिळालेले आहे यामध्ये आपल्या जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी माननीय श्री भास्कर पाटील साहेब यांचेही मला मोलाचे सहकार्य आहे। साहेबांनी स्वतः शाळेवर येऊन माझ्यासोबत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, माझ्यावर कौतुकाची थाप टाकली आणि पालकांनी मला जी 4 चाकी गाडी दिली त्यामध्ये बसून फेरफटका मारला। हा जो प्रसंग आहे हा माझ्यासाठी एवढा प्रेरणादायी होता की मी याचे तुम्हाला शब्दात वर्णन करू शकत नाही। त्याचप्रमाणे दरवर्षी जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, जेव्हा या परीक्षांचा निकाल लागतो तेव्हा स्वतः साहेब मला फोनद्वारे संपर्क साधून माझे कौतुक करतात, माझ्यावर कौतुकाची थाप टाकतात। आत्तापर्यंत तालुक्याला लाभलेले गट विकास अधिकारी त्यामध्ये श्री विकास चौरे साहेब, त्याचप्रमाणे श्री अमर माने साहेब यांनीही माझ्यावर कौतुकाची थाप टाकली, माझा उत्साह वाढवला। याच कालावधीमध्ये लाभलेले गट शिक्षण अधिकारी माननीय श्री वाहळ साहेब आणि विद्यमान गट शिक्षण अधिकारी माननीय श्री कुमावत साहेब यांनीही वेळोवेळी माझ्यावर कौतुकाची थाप टाकलेली आहे आणि माझी प्रेरणा वाढवलेली आहे। तसेच अकोले बीडचे विस्तार अधिकारी माननीय श्री हाशे साहेब, त्याचप्रमाणे नवलेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री नरसाळे साहेब यांनीही माझ्यावर कौतुकाची थाप टाकलेली आहे। या 6 वर्षात मला लाभलेले माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री इरनक सर, सौ चासकर मॅडम, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक हेही मला वेळोवेळी सहकार्य करत असतात। तसेच या गावचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य हेही नेहमीच मला प्रेरणा देत असतात। या ठिकाणी मी त्यांचेही सर्वांचे आभार मानतो। मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मागील वर्षी नवोदय परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा याचा जो निकाल लागला, तर हा जो निकाल होता हा जिल्ह्यामध्ये एक चांगला निकाल होता आणि या निकालाची एक दखल घेऊन पालकांनी, म्हणजे मलाही माहीत नसताना एक अचानक मला एक 4 चाकी गाडी की जिची किंमत 8 लाख रुपये आहे, एवढ्या किमतीचे वाहन मला भेट देणे म्हणजे माझ्यासाठी तो एक आश्चर्याचा धक्का होता। आणि जेव्हा ते वाहन त्यांनी मला बक्षीस दिले तर त्यावेळेस म्हणजे पालकसुद्धा काय करू शकतात आणि पालकांचं शिक्षकाप्रती असणारं प्रेम म्हणजे मला त्या ठिकाणी अनुभवास मिळालं आणि तो त्या ठिकाणी माझा जो आनंद होता मी तो सांगू शकत नाही की आजपर्यंत म्हणजे मी ऐकायचो की पालक हे करू शकतात, ते करू शकतात, परंतु पालक 4 चाकी गाडी देऊ शकतात आणि ते पण शिक्षकाला, म्हणजे मला त्या ठिकाणी जे काही मला अनुभवास मिळालं तर अक्षरशः त्या क्षणी माझ्या डोळ्याला पाणी आलं होतं। पण मग त्यातून मी पुन्हा प्रेरणा घेतली की पालक आपल्यासाठी एवढं करू शकतात, मग आपण अजून जास्त दिलं पाहिजे आणि मी चालू वर्षामध्ये अजून जिद्दीने लढलो आणि अजून या ठिकाणी यावर्षी जो निकाल आहे हा त्याच तोडीचा निकाल यावर्षी पुन्हा लागलेला आहे, याचं मला मनस्वी खूप समाधान आहे। 6 वर्षामध्ये मला जे यश मिळालेले आहे हे कसे मिळाले या ठिकाणी मी सांगू इच्छितो, कारण की कोणतंही यश असेल ते मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात। यश आपल्याला सहजासहजी मिळत नाही। तर माझं जे काही दैनंदिन शाळेचं जे कामकाज आहे, म्हणजे आपली जी नियमित शाळा चालते त्यापेक्षाही वेगळं आहे। माझी शाळा सोमवार ते शुक्रवार या 5 दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे दररोज 9 तास माझी शाळा चालू असते।
शनिवारी 7:30 ते 12 ही माझी शाळेची वेळ आहे. तर रविवार असेल, सण असेल, सुट्ट्या असेल, या दिवशी शाळेची वेळ ही सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत असते. म्हणजे आणि सर्वात सांगायचं म्हणजे काय, की माझं हे सलग 6वं वर्ष आहे, की मी इयत्ता 5वी शिकवत आहे आणि या 6 वर्षामध्ये मी एकही सुट्टी घेतलेली नाही. या 6 वर्षामध्ये माझ्या कुटुंबावर असे बरेच प्रसंग आले, की मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही. म्हणजे खूप तसं मी ते शब्द सांगू शकत नाही, की आपल्याला बऱ्याच गोष्टीचा त्याग करावा लागतो. कुटुंब असेल, कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या असतात. परंतु या ठिकाणी मला काही तर करायचं आहे. मला स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, यामध्ये मला माझा तालुका प्रथम क्रमांकावर ठेवायचा आहे. मला जिल्ह्यामध्ये नंबर 1ला यायचं आहे. म्हणजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याग करावाच लागतो आणि माझा सुद्धा या ठिकाणी प्रचंड त्याग आहे आणि या यशामध्ये माझ्या पत्नीचा सुद्धा एक मोलाचा वाटा आहे. हे मी या ठिकाणी नमूद केलेच पाहिजे. माझे नाव सार्थक सुनील बांबळे. मी इयत्ता 5वी शिकतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगावरी येथे विक्रम रामदास गायकर सरांच्या वर्गात मी शिकतो. सरांनी आम्हाला प्रत्येक आठवड्यात एक धडा शिकवून त्याच्यावर आधारित चाचणी घेतली व पेपर जवळ आल्यावर एकाडेक दिवसाड पेपर घेतले आणि नवोदयचे पेपर जवळ आल्यावर स्कॉलरशिपचे पेपर बंद करून नवोदयचे पेपर चालू केले आणि त्याचा फायदा आम्हाला नवोदयच्या पेपरमध्ये झाला. परत 4-5 जणांचे ग्रुप करून घरी जाऊन एकत्र येऊन अभ्यास करायला सांगितला व त्याचाही खूप फायदा झाला. आम्हाला ग्रुपमध्ये अभ्यास करून ज्या ज्या अडचणी आल्या त्या आम्ही सरांना फोन करून विचारल्या किंवा सर स्वतःही तिथे यायचे. पालकांना विचारायचे मुलं अभ्यास करतात की नाही. परत तिथं आल्यावर सुद्धा आमचा अभ्यास घ्यायचे आणि सर आमच्या कोणत्याही गणिताचे उत्तर असे सोप्या भाषेमध्ये समजून द्यायचे. धन्यवाद. नमस्कार. मी अरविंद कुमावत, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोले. चालू वर्षी 2024-25चा नवोदयचा जो निकाल लागला त्यामध्ये अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी या शाळेतील एका शाळेतील 9 विद्यार्थी निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना शिकवणारे श्री विक्रम गायकर सर यांनी या निमित्ताने आपल्या तालुक्याचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अकोले तालुक्यामध्ये एकूण 14 विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झाले. त्यामध्ये इतर 5 शाळांचे आणि या धामणगावरी शाळेच्या एकूण 9 विद्यार्थी असे एकूण 14 विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झाले. धामणगावरीमध्ये या शिक्षकाने आतापर्यंत फार मोठा विक्रम केलेला आहे. 2018-19 ते 2024-25 या कालावधीमध्ये शिष्यवृत्तीसाठी या शिक्षकाने 128 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र केले होते. गुणवत्ता यादीमध्ये 121 विद्यार्थी आले होते. नवोदयसाठी आतापर्यंत त्यांचे 31 विद्यार्थी आलेले. त्यामध्ये इझरोसाठी एक विद्यार्थी 19-20 मध्ये एक विद्यार्थी पात्र झाला होता. अशा पद्धतीने या शिक्षकाने अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी केलेली. याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जाणवेल आणि प्रामुख्याने मला नमूद करावं असं वाटतं की आदरणीय आपल्या जिल्ह्याचे CO साहेब आशिषजी हेरेकर साहेब यांनी जो मिशन आरंभाचा कार्यक्रम परीक्षेचा सराव हा जो सुरू केलेला आहे याचा प्रचंड फायदा या नवोदयच्या परीक्षेला झाला आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेलासुद्धा भविष्यात होणार आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रचंड सराव झाला आणि विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जाण्यासाठी परीक्षेला सामोरं जाण्यासाठी एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला. आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांचीसुद्धा या कामी प्रचंड मार्गदर्शन लावले. आमच्या तालुक्यामध्ये त्यांनी मागच्या महिन्यामध्ये येऊन या शाळेला या विद्यार्थ्यांना आणि या शिक्षकांना भेट दिली आणि शाबासकीची थाप दिली. आम्हाला आणि या शिक्षकांना यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळाली. सध्या मी गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करत आहे. यापूर्वीचे गट शिक्षणाधिकारी माननीय अभयजी वावळ साहेब होते. त्यांच्या कालावधीमध्ये सदरचे कामकाज पूर्ण झालेले आहे, पण त्यांचा नामोल्लेख करणं मला नक्कीच आनंद वाटेल. यापूर्वीसुद्धा 2018-19
ते 2024-25 या कालावधीमध्ये मी यापूर्वी पदावर होतो त्यावेळेसुद्धा हे कामकाज झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं नाव घेताना मला खूप आनंद होतो, कारण या सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने मार्गदर्शन करणे, भेटी करणे या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आमचं यापुढचं नियोजन आता असं राहील की 2025-26 या वर्षासाठी गायकर सरांचं इयत्ता 5वीचे वर्ग शिक्षक, इयत्ता 8वीचे वर्ग शिक्षक यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना एक वेगळी प्रेरणा देणे आणि त्यांचं वर्षभरासाठीचं नियोजन करणे, मग ते शिक्षकांचं असेल किंवा विद्यार्थ्यांचं असेल, याप्रमाणे आमचं पुढचं नियोजन आहे. त्यामध्ये आमचे अकोले बीटचे विस्तार अधिकारी माधवजी हासे साहेब आहेत, त्यांच्या बीटमध्ये एकूण 10 विद्यार्थी आले. त्याचबरोबर नवलेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख आहेत जे सुनीलजी नरसाळे साहेब आहेत, त्यांच्या केंद्रामध्ये 10 विद्यार्थी आलेले आहेत. या दोघांचा विशेष सत्कार आपल्या जिल्हा परिषदेने या निमित्ताने आयोजित केलेलं आहे. हे सर्वांचं मी खूप खूप ऋण व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये आमचा तालुका जसा आज पुढे आहे तसा कायम पुढे राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्या निमित्ताने त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतो. धन्यवाद.